नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले काही दिवस तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग. आज या पहिल्या भागातलं पुढचं प्रकरण आमची चांदी आय आणि दोडा. आमच्या देशावर एप्रिल मे महिन्यात शेतात कापण्या सुरू असायच्या. त्यावेळी देशावरची ती उन्हं डोक्यावर तापायला लागली की कामाच्या गडबडीमुळे वाड्यातली पुरुष मंडळी वाड्यात जेवायला सुद्धा येत नसत, तर आपल्या कारभारणीनं पाठवलेलं जेवण म्हणजे भाकऱ्या, ताकाची मडकी, तिखट उसळी, कांदे, तिखट दाण्याची चटणी हे सगळं भाकरीबरोबर हाणून आपल्या मळ्यात जरा विश्रांती घेऊन नंतर पुन्हा कामाला लागत. त्यावेळी आमच्या वाड्यातल्या बायका मंडळी आपल्या निवलेल्या थंड चुलीच्या उभेत हात डोकीखाली घेऊन गाढ झोपी जात असत. अगदी इरली काकू देखील आपलं रडणं थांबवून गाढ झोपी जात असे. अशा या उन्ह पडलेल्या आणि झाडाचं एकही पान न हलवणाऱ्या शांत भर दुपारी आम्ही वाड्यातली सर्व बालगोपाळ मंडळी मात्र दुरून येणाऱ्या चांदी आईची आणि तिची पोरगी दोडाची वाट बघत असायचो. आमची ही दूरवरून येणारी चांदी आय फार वृद्ध आणि एखाद्या उंच ज्वारीच्या धाटासारखी सरळ सोट होती. तिचे सुके पिकलेले पांढरे शुभ्र केस जणू कापसाच्या फुटलेल्या बोंडाच्या बाहेर घरंगळलेल्या कापसासारखे वाऱ्यानं भुरभुरत हालत राहायचे. आमच्या या चांदी आईचं संपूर्ण व्यक्तिमत्व चांगलं वेगळं होतं. तिच्या त्या हाडकुळ्या लांब काळ्या हातात चांगले जाड पण पोकळ असे चांदीचे वाळे होते. तसेच तोडे तिच्या काळ्या हाडकुळ्या पायात सुद्धा होते. तिच्या कानाच्या मोठ्या भोकाच्या पाळी चांदीचीच गोल चपटी अशी मोठी कर्णफुलं होती. गळ्यात एक गोल चांदीचा तोडा होता. तिच्या नाम नाकातली चमकी चांदीचीच होती. तसंच कानाच्या वरच्या पाळीवर चांदीचे गोल गोल रिंग 3 अडकवलेले होते. तसेच तिच्या नख वाढवलेल्या लांब सुरकुतलेल्या बोटात 2 चांदीच्या काळवंडलेल्या अंगठ्या होत्या. आता चांदी आईचे सगळे दागिने फार जुने आणि काळवंडलेले होते. थोडक्यात काय तर आमची चांदी आय संपूर्ण चांदीमय होती. तरी तिच्या त्या काळवंडलेल्या चांदीच्या दागिन्यांवरची चमक तशीच होती. कधी ती आली आणि माझ्या आजीबरोबर चहा पिऊन पान खाताना ती आजीला सांगताना आम्ही ऐकलं होतं, आंबे म्या वराड करून छान आलो होतो तवा धरणं हे माया चांदीचा दागिना माया अंगाव आहे, पण याचा चांदी बघ अजून कसा चमकात आहे. आणि माझी आजी आणि आमच्या आया ते ऐकून त्या दागिन्यांकडे पाहत कौतुकानं डोका हलवायच्या. आमच्या काळ्या कुट्ट चांदी आईचे ते चांदीच्या दागिन्यातलं स्वरूप विचित्र दिसत असलं तरी तिच्या त्या येण्यानं आम्ही पोरं मात्र भलती खुश व्हायचो. आमच्या चांदी आईच्या 4 दात असलेल्या बोळक्या तोंडात कुटलेल्या सुपारीचं पान असायचं. चिमुडभर तंबाखू ती तोंडात हलकेत सारायची आणि नंतर आम्हा मुलांबरोबर त्या लाडूचा व्यवहार करायला ती तयार व्हायची. या चांदी आईची एकुलती एक काळी कुट्ट मुलगी दोडा 8-10 वर्षाची असेल. दोडा नीटनेटक्या रूपाची आणि फार गोड मुलगी होती. तिचं सरळ नाक आणि आकाशात उडणाऱ्या बगळ्याच्या रांगेसारखे पांढरे शुभ्र असलेले दात फार छान होते. दोडाच्या लहान हाडकुळ्या अंगावर चांदीचा एक फुटका दागिना नव्हता. फक्त गळ्यात मरियाईच्या एक काळ्या धाग्यात बांधलेला ताईत तिचा गळा आवळून बसला होता आणि तिच्या लांब हडकुळलेल्या हातात 2 काचेच्या निळ्या रंगाच्या बांगड्या होत्या. त्या सतत किणकिणत राहत. बाकी ती दागिन्यांबाबत अगदी लंकेची पार्वती होती. दोडाचे केस मात्र जाड, तोकडे आणि जटांनी भरलेले होते. त्या आपल्या जटाधारी केसांचा ती गच्च आंबाडा बांधायची तरी तिचे ते सुके केस इथे तिथे बाहेर येऊन तिच्या कपाळावर गोंदलेल्या निळ्या फुलाबरोबर खेळत राहत. दोडा आपल्या आईबरोबर कधी सातमाईंच्या वाड्यात आली की ती आम्हा मुलींमध्ये रमत असे. आम्हा मुलींच्या वेगवेगळ्या रिबिनी आणि क्लिपा अगदी हात लावून बघून पाहिजे ती. आमचे सागरगोटे, आमची पुस्तकं या सगळ्याची तिला अतिशय अपूर्वाई वाटत असे आणि ती आमच्या सर्व गोष्टींवरनं कौतुकानं आपला तो चिमुकला हात फिरवत राहायची. त्यावेळी तिच्या त्या काळ्या भोर डोळ्यात कौतुकच कौतुक आम्हा पोरींना दिसत असे. मलाही निर्मळ मनाची दोडा फार आवडत होती. काही माणसं आपल्या निर्मळ मनानं आणि वागण्यानं एकदम आपल्या जवळ येतात, तशातलीच एक आमची दोडा.
ती कधी आमच्या वाड्यात चांदी आईबरोबर आली की आमच्या आया तिला आवर्जून आमची जुनी परकर पोलकी देत, तर आजी दर दिवाळीला दोडाला नवीन परकर पोलकं आणि चांदी आईला नवीन लुगड्याचा आहेर द्यायची. आणि नंतर तो दिवाळीचा फराळ आणि त्या भेटवस्तू नेताना त्या पुन्हा पुन्हा माझ्या आजीच्या पाया पडत असत. तर अशी ही आमची चांदी आय आणि दोडा ते शिरगुप्पीहून 4 मैलावर असलेल्या म्हसोबाच्या रानात राहायच्या. तिथून त्या भर उन्हात आपल्या डोकीवर भल्या मोठ्या 2 टोपल्यात मोठे मोठे गोल चेंडूसारखे गुळाचे चुरमुऱ्याचे लाडू गच्च भरून घेऊन चालत येत असत. तेव्हा त्यांच्या मोठ्या टोपलीवर एक पातळ फडका अंथरलेला असे. काखेत 2 पिशव्या असत. त्यांच्या पिशवीत मात्र ज्वारी, बाजरी, शेंगा, डाळी, गूळ याची गाठोडी बांधून ठेवलेली असत. तसंच त्यांच्या पिशवीत कधी कापसांची गाठोडीसुद्धा असत. म्हणजे चांदी आय ते चुरमुऱ्याचे लाडू विकून धान्य गोळा करी आणि ते सगळं त्या पिशवीत ठेवलं जात असे. आमची चांदी आय आणि दोडा ते मे महिन्याच्या रखरखीत उन्हात भर दुपारी आमच्या वाड्यात आल्या की प्रथम वाड्याबाहेर आमच्या मोकळ्या बैलगाड्या ठेवतात तिथे येऊन त्या मोठमोठ्या लाडवानं भरलेल्या टोपल्या आणि त्या धान्याच्या 2 पिशव्या खाली ठेवून घाम पुसत टेकायच्या. तेव्हा मी किंवा सगुणा पळत जाऊन त्यांना पाण्याचा तांब्या आणि पेले द्यायचो. त्यावेळी चांदी आय आपल्या पदरानं स्वतःचं आणि दोडाचंही तोंड पुसून नंतर तांब्यातलं पाणी पेलावर करून घटाघटा प्यायची. त्यावेळी आम्ही चांदी आय आणि दोडाची ती प्रत्येक हालचाल अगदी डोळे न हलवता बघत राहायचो. त्यावेळी आमचा वाडा शांत झोपलेला असे. नंतर चांदी आय आम्हा पोरांकडे बघत तोंड पुसत म्हणायची, चला पोराओ, आता तुमचा काय काय असेल तो आणा आणि लाडू घेऊन शान पळा. आता त्यावेळी चांदी आईला माहिती होतं आम्ही पोरं मोठ्या मंडळींच्या नकळत केवळ त्या मोठमोठ्या लाडवांसाठी धान्य गोळा करून ठेवतो. त्यामुळे ती हुशार चांदी आय प्रथम आमच्या वाड्याबाहेर बसून आम्हा पोरांबरोबर ते धान्य आणि तिचे ते लाडू याचा व्यवहार करत असे. आता हा व्यवहार करण्या अगोदर ते आपलं ते सफेद म्हातारीचे केस सोडून ते पुन्हा घट्ट गोटी एवढा आंबाडा बांधून नंतर लगेच आपल्या टोपलीवरचा फडका दूर करत असे. ते टोपलीतले मोठमोठे लाडू आम्हा पोरांचे अगदी डोळे दिपवून टाकीत. ते लाडू आमच्याकडे बघून हसत राहत. आमची चांदी आय सुभर ज्वारीला मोठे मोठे 5 चुरमुऱ्याचे गुळाचे लाडू आम्हा पोरांच्या हातावर टेकवत असे. आता ज्वारी, बाजरी, डाळी, शेंगा, कापूस असं कुठलंही धान्य सुभर असलं की आमच्या हातावर ते 5 लाडू पडायचे आणि असे एकदम मोठमोठे 5 लाडू म्हणजे आमचं त्यावेळचं एक मोठं दिव्य स्वप्नच होतं. त्या लाडवासाठी आम्ही पोरं आमच्या शेतातल्या कापसाच्या बोडातला आणि आजूबाजूच्या झाडांना अडकलेला कापूस गोळा करायचो, तो जमवून ठेवायचो आणि चांदी आईची वाट बघत राहायचो. तो झाडावर अडकलेला कापूस आमच्या लहानशा हाताने काढताना अनेकदा तो लब्बाड कापूस आमच्या हातातून निसटून वाऱ्याबरोबर आकाशात उडून गरा गिरक्या घेत उंच उंच उडायचा, तर कधी खाली खाली येत आम्हाला हुलकावण्यात येत पुन्हा दूर पळायचा. आम्ही पोरं त्या कापसाच्या मागे मागे पळताना जोरजोरानं आम्हीच रचलेलं गाणं कोकलायचो. चांदी आय, चांदी आय, चांदी आयचे चांदीचे केस, धरू म्हटलं तरी धरवेनात, सोडू म्हटलं तर सोडवेनात. चांदी आईचे केस देतात गोड चुरमुऱ्याचे लाडू, तर आमची आय आमच्या पाठीत घालते धम्मक लाडू. चांदी आय, चांदी आय. आणि हे आम्हीच रचलेलं ओबडधोबड गाणं मोठमोठ्यानं बोंबलत एकमेकांना लोटत त्या कापसाच्या मागे मागे पळायचो. आणि ते चांदी आईचे शहाणे केस देखील आम्हाला हुलकावण्यात देत दूर दूर परायांच्या राज्यात जाऊन कुठंतरी नाहीसे व्हायचे. आजही त्या मधुर आठवणींचे कवडसे माझ्या मनात रेंगाळतात आणि मन अगदी व्याकुळ होऊन जातं. खरंच आमचे ते बालपणीचे ते सुंदर सोनेरी इंद्रधनुष्य दिवस त्या चांदी आईच्या चांदीच्या केसासारखे कापूसून दूर दूर जाऊन संपून गेले आणि उरल्या त्या फक्त त्या दिवसांच्या हळव्या आठवणी. त्यावेळी आम्ही पोरं त्या चुरमुऱ्याच्या 5 लाडवासाठी घरातले कधी शेतातले काही बाई धान्य गोळा करून आपापल्या गुप्त जागी लपवून ठेवायचो. आम्हा पोरांच्या गुप्त जागा म्हणजे बाजेखालच्या टोपल्या, कपड्याच्या खालची जागा, नाहीतर गोठ्याच्या कुठल्या वळचणीच्या जागेत, झालं तर आत्याच्या खोलीत आईच्या लुगड्याच्या चिरगुटात बांधून फक्त आनंदी आत्याला सांगून ते जमवलेलं धान्य आम्ही लपवून ठेवायचो. कधी आमच्या गुप्त खजिन्याचा शोध कुणाला तरी लागायचा,
नंतर त्या चिरगुटातलं अर्धं अधिक धान्य नाहीसं व्हायचं, तर कधी ते चिरगुटच नाहीसं व्हायचं. नंतर ते चिरगुट वाड्याबाहेर कुठेतरी मिळायचं, पण अगदी रिकामं. त्यावेळी आम्हाला कळत असे की आपण लुटले गेलो. आणि सगळ्या भावंडांना विचारल्यावर जो तो आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचा. आता अर्थात आम्हालासुद्धा कोणाचं धान्याचं असं अवचित चिरगुट मिळालं की आम्हीसुद्धा तसंच करायचो म्हणा. आता काही झंझट न करता या आयत्या धान्याची पर्वणी कोण सोडणार? त्यावेळी ते 5 लाडू म्हणजे आमच्या दृष्टीनं किती मोठे होते. त्या 5 लाडवांसाठी आम्ही कोणाचाही गळा कापायला तयार असायचो. आता असे एकमेकांचे गळे कापण्यामुळे आम्हा पोरांना सतत गुप्त जागा बदलाव्या लागायच्या. त्यावेळी आम्ही लहान पोरं त्या भर उन्हात तो इकडे तिकडे अडकलेला कापूस गोळा करायला मर मारायचो. कधी आईने धान्य निवडायला दिलं की कोणी नाही असं बघून 4-5 मोठी धान्य आम्ही आमच्या परकराच्या खिशात ठेवून द्यायचो आणि नंतर ते सगळं आमच्या गुप्त जागी जात असे. आणि हा सगळा खटाटोप कशासाठी हे तुम्हाला माहिती झालं आहे. आता आम्ही मुलं असं धान्य साठवायला धडपड करत असताना आमचे आत्मा आणि तुकादादा काय करायचे माहिती आहे? चांदी आय आणि दोडा अशा कधी अवचित पावसाच्या सरीसारख्या आल्या आणि आम्ही पोरी लाडू घेण्यात गुंतलो की दोन्ही दादा तातूला बरोबर घेऊन धान्य ठेवलेल्या त्या बसक्या माळ्यावर चढायचे. तिथे ठेवलेल्या प्रत्येक धान्याच्या पोतीत दाभण खुपसून येणारं धान्य टोपलीत गोळा करून नंतर अगदी आरामात ते चांदी आईकडनं प्रत्येकी 5 काय 10-10 लाडू घेत असत. कधीकधी आम्ही पोरी म्हणायचो की दादा आम्हाला पण थोडं धान्य द्या ना. तेव्हा आमच्या पाठीत गोद्दा हाणून तुका दादा ओरडायचा, आणखीन हवंय धान्य? घे, हवंय आणखीन. नंतर ते धान्य नको की तो मार नको असं आम्हाला होऊन जात असे. त्यावेळी आमचा आत्मादादा फक्त हसायचा, पण तुकादादाला काही म्हणून बोलायचा नाही. तरी आम्ही पोरं कधीच आमच्या आत्मा तुकादादाची तक्रार कोणाकडे करत नसू, म्हणजे तसा नियमच होता ना. मग 5 तर 5 आमच्यात जमवलेल्या धान्याचे आम्ही ते 5 लाडू खायचो. आता आमच्या चिरगुटात धान्य जमलं की आम्ही आमच्या चांदी आईची आणि दोडाची नंतरच्या प्रत्येक दुपारी अगदी त्या डांबरी रस्त्यावर उभं राहून डोळ्यावर हात ठेवून दूरवरचा तो रस्ता न्याहाळीत वाट बघायचो. त्या कधी दूरवरून येताना दिसल्या की चांदी आय आली म्हणून नाचायलाच लागायचो. कधी आमच्या कोणाचं धान्य कमी असलं आणि आमचे हिरमुसलेले चेहरे पाहिले की चांगली चांदी आय काही न बोलता 5 लाडू आमच्या लहानशा हातावर ठेवत असे. तसा चांदी आईचा आमच्या पोरांकडनं सर्व व्यवहार आटोपला किती म्हणायची. चला पोरांनो बाभळीच्या रानाकडे पळा, मी आता वाड्यामध्ये जाते. तेव्हा आम्ही पोरं आमचे हातात न मावणारे असे ते अनमोल लाडू 2 परकराच्या खिशात कोंबून आणि 2 हातात धरून खरंच धूम पळत त्या बाभळीच्या रानाकडे पळत असो. आणि नंतर तिथे मोठ्यानं ओरडत गलका करत एकमेकांना चिमणीचा घास देत ते छान छान लाडू घट्ट करताना आमचे दोन्ही दादा आणि तातू मात्र आपले ते 10-10 लाडू शांतपणे खात आमचा गलका बघत हसत राहत असत. अशी आम्ही पोरं बाभळीच्या रानाकडे पळालो की चांदी आय आणि दोडा उठायच्या आणि सरळ आमच्या ओसरीत जाऊन बसायच्या. तिथूनच चांदी आय आपल्या खणखणीत आवाजात ओरडत असे, आंबे आनंदे शेवंते मंगे कमळे गुणे अगो म्या आलोय, मला घोडभर चहा द्यायला उठा आता. आणि आमचा वाडा धडपडून जागा होत असे. त्यावेळी चांदी आईला सखा प्रकरण माहीत असल्यामुळे ती इरली काकूंना अजिबात हाकारत नसे. सगळ्यात अगोदर उठून आलेल्या आनंदी आत्याला म्हणत असे, आनंदे पोरी अगोदर आमासनी ताक दे आणि मग चहा ठेव आणि रातची भाकर काढून शान ठेव. म्या आणि दोडा तोंड धुवून शान सातमाईपाशी जाऊन शान येतो. नंतर त्या माझ्या आईनं आणलेलं पाणी घेऊन हातपाय तोंड धुवून सातमाईंजवळ 5 लाडू ठेवून त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात जायच्या आणि 5 लाडू बाभळीच्या झाडाखाली ठेवून म्हणायची ती, पोरांनो म्या तिथं झाडाखाली झपाट्याला लाडू ठेवले आहे ती, त्याला कोणी हात लावायचा नाही. आम्ही पोरंही झपाट्याचा प्रसाद माहिती झाल्यामुळे फक्त बरं म्हणून मान डोलवायचो. एकदा काय गंमत झाली, चांदी आईने असेच 5 लाडू दूर जाऊन झाडाखाली ठेवले होते. आता ती ते लाडू दूर नेऊन ठेवायची, कारण आम्ही पोरं इथं खेळायचो ना म्हणून. एकदा ते लाडू ठेवून चांदी आई आणि दोडा वाड्यात गेल्या आणि आम्ही पोरांनी बघूया झपाट्यानं ते लाडू खाल्लेत का म्हणून तिथे पाहायला गेलो, तर लाडू तिथे कुठेच नव्हते.
आम्ही बाभळीच्या रानात असं लाडू खात असताना आम्हाला माहिती असायचं की आता चांदी आहे आणि दोडा वाड्यात गेल्यानंतर आत्या त्यांना त्याग प्यायला देणार. नंतर त्या सातमाईंना आणि झपाट्याला लाडू ठेवून ओसरीवर बसणार. नंतर आजी उठून बाहेर आल्यावर तिच्याबरोबर इथल्या तिथल्या गप्पा मारून नंतर आत्यानं दिलेला चहा आणि खाणं खाणार. आजीबरोबर पान खाल्ल्यानंतर ते आमच्या सुपात धान्य घेऊन आलेल्या आयांपुढे त्या लाडवाच्या टोपलीवरचं फडकं काढणार. नंतर तिथं धान्य घेणं आणि लाडू देणं हे सुरू होणार. हे सगळं माहीत असलेली आम्ही पोरं भराभरा आमचे लाडू खाऊन वाड्याकडे पळायचो. तेव्हा आम्ही सांगितलेलं सगळं तिथे तसंच घडत असायचं. आमच्या चांदी आईचा आणि दोडाचा चहा पिऊन झाल्यानंतर चांदी आय आपल्या वाकलेल्या कमरेवर खोचलेली पानाची चंची काढून त्याच्या शिरा काढताना आजीजवळ घरातल्या प्रत्येकाची चौकशी करायची आणि सावकाश पान खायची. नंतर तंबाखू अलगद हातावर चोळून तोंडात सारायची. माझी आजी मात्र तंबाखू कधी खात नसे. चांदी आई आणि आजीचं असं चौकशा करत पान खाणं सुरू झालं की दोडा आम्हा मुलींच्या केसातल्या क्लिपा रिबिनी अगदी हात लावून लावून कौतुकानं बघत राहील. तर कधी माझ्याकडे काजळ मागून ते हलकंच आपल्या काळ्या चमकत्या डोळ्यात हळूच काजळ घालायची. त्यावेळी तिच्या केसाच्या झिंज्या तोंडावर असायच्या. कपाळावरनं घाम गळायचा. तरी दोडा त्या तशा अवतारातसुद्धा छान दिसायची, छान हसायची. आता काही काही व्यक्तींचं अस्तित्व त्यांच्याजवळ काही नसतानासुद्धा छान वाटतं, तशीच आमची दोडा काळ्या मातीच्या भुईतून आलेल्या सूर्यफुलासारखी. आमच्या चांदी आईचं आणि आजीचं पान खाऊन झाल्यावर आमच्या आया सुपात धान्य भरभरून आणायच्या आणि ताटं भरभरून चुरमुऱ्याचे लाडू घ्यायच्या. आता आमच्या सर्वांच्या आयांना हे चुरमुऱ्याचे गुळाच्या पाकाचे लाडू करता येत होते. तरी देखील ते खास आम्हा पोरांसाठी करण्यासाठी कोणाजवळ वेळ नसायचा. फक्त आमच्या गुणा काकू मात्र आपल्या वेळात वेळ काढून गुळदाण्याचे लाडू आणि दाण्याची चिक्की करून आपले डबे भरून ठेवत असत आणि त्यांच्यामुळे आम्हा पोरांना ते खायला मिळत असत. आता तर आमच्या आयांकडे वेळ नसल्यामुळे आमच्या आया हे आयते मिळणारे लाडू चांदी आईकडनं खूप घ्यायच्या. नंतर आमची मज्जाच मज्जा असायची, कारण त्यावेळी घरात लाडू, बाभळीच्या रानात लाडू, सर्वत्र लाडूच लाडू भरलेले असत. त्यावेळी ज्याच्याकडं पाहावं तो लाडूच खात असे. ज्यावेळी आमचा सखा होता तेव्हा त्याच्या हातात चांदी आई एक मोठा लाडू द्यायची. त्यावेळी हा एवढा मोठा लाडू आपण कसा खायचा म्हणून त्या लाडवाकडे बावचळून बघणाऱ्या सखाला आम्ही सगळे हसायचो. पण आमचा सखा गेला आणि जाताना तो आम्हा मुलांचे ते हसण्या खेळण्याचे सुंदर विश्वच घेऊन गेला. थोडं काही होतं ते इरली काकूंनी उधळून लावलं होतं. अनेक वेळा मला या सगळ्या आठवणी आल्या की वाटतं, विधिलिखित हे काय आहे? जर प्रत्येकाच्या विधिलिखिताप्रमाणे घडणार असेल तर काय उपयोग आहे त्या देवाचा? आमच्या सातमाईंच्या वाड्यात प्रथम चांदी आई यायची आणि आमच्या वाड्याचे लाडू घेऊन झाले की दही भाकरी उसळबरोबर खाऊन चांदी आई आणि दोडा उठायच्या आणि त्यावेळी चांदी आई आजीला म्हणत असे, अंबे यो एवढा टोपला रिकामा करून शान मी आत्ता येतो आणि आनंदे माया उसळीला तिखट जरा मूप घाल आणि वांगा असेल तर त्यो तेवढा चुलीत भाजून ठेव, मी आत्ता येतो. नंतर आमच्या वाड्यातनं त्या थेट किन्ना काकाच्या वाड्यात जायच्या. तिथून सदप्पाच्या वाड्यात आणि नंतर आरा काका दाजी काकांच्या वाड्यात जायच्या. तेव्हा अन्नी भयंकर खुश होऊन चांदी आईनं त्याला दिलेला मोठा लाडू घेऊन आ आज्जे करून खाताना इंदू आजी म्हणत असत, ए चांदे माझी 2 जुनी लुगडी आहेत ती घेऊन जा. पण काय ग चांदे, एवढे दिवस होतीस कुठे? त्यावेळी चांदी आई हसून एक लाडू घेऊन स्वतः अन्नीला भरवत म्हणत असे, इंदू अन्नी आता पहिल्यापरीस बेस दिसतोय. आणि ते ऐकून इंदू आजी धन्य धन्य होत असत. वास्तविक बघता ही म्हसोबाच्या रानात राहणारी चांदी आहे माझी आंबा आजी, कांता आजी, इंदू आजी आणि गावातल्या काही आज्यांना अगदी आपल्या तरुणपणापासून ओळखत होती. म्हणजे ती त्यांच्याच वयाची होती. त्यावेळी ही तरुण चांदी आहे देखील आपल्या या मोठ्या टोपलीत हे चुरमुऱ्याचे लाडू घेऊन मांजरीवाडीतल्या वाड्यावाड्यातनं फिरून ते विकून धान्य गोळा करत असे. त्यावेळी ती दर 8 दिवसांनी आमच्या मांजरीवाडीत फेरी मारून जात असे. चांदी आईला त्यामुळे प्रत्येकाच्या वाड्यातलं सुखदुःख चांगलंच माहिती होतं. त्यावेळी आणि आता देखील आमच्या सर्वांच्या घरातली ती एक होती.
चांदी आईचा एक नियम होता, ते आपले सगळे लाडू संपले की फक्त 5 लाडू बाजूला काढून ठेवत असे आणि पुन्हा आमच्या वाड्यात जेवायला आली की आत्या आणि आजीच्या चुलीसमोर बसून भाकरी खायची. तेव्हा दोडा आमच्या चुलीजवळ किंवा गुणा मंगी कमळी काकूंच्या चुलीजवळ बसून भाकरी खायची. तेव्हा ती मला आमची शाळा, आमचं ते मुलांचं हसणं खिदळणं सगळं विचारून स्वतःच अगदी उदास होऊन जायची. मी तिला विचारलं तर काय नाही गं सरस्वते असं म्हणून ती गप्प बसायची. आता आमची चांदी आई मांजरीवाडीत आली की कांता आजी इंदू आजी तिला आपल्याबरोबर जेवायला सांगत. त्यावेळी माझी आजी जेवायला थांबली आहे हे माहीत असल्यामुळे त्या इंदू आणि कांता आजीने किंवा इतर कुणीही तिला जेवायला थांबवायचा कितीही त्यांनी आग्रह केला तरी ती थांबायची नाही. ती त्यावेळी त्यांना म्हणत असे, आज न ग तथ आंबा माझी वाट बघत बसली असन, आता मी येतो. एवढं म्हणून नंतर त्या दोडासह निघायच्या आणि नंतर वाड्यात आलेली चांदी आई आणि माझी आजी त्या खूप जुन्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा देत देत 4 घास्त जास्त जेवायच्या. आता श्री समर्थ रामदास स्वामी म्हणालेच आहेत, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी. चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती. या श्लोकाचा फार चांगला अर्थ आहे. तसं पाहता जग ही एक प्रचंड मृत्यूभूमी आहे. जन्मलेला प्रत्येकजण आपलं शरीर कधी ना कधी सोडून निघून जातोच. जिवंतपणी सर्व जीव फक्त मी, माझं, फक्त मलाच अशा प्रकारे वागून आपली पुंजी साठवतात. त्यासाठी दुसऱ्याशी भांडतात आणि एक दिवस सर्व काही सोडून कुणाला न सांगता निघून जातात, म्हणजे मृत्यू पावतात. आमच्या सखाच्या त्या अकस्मात जाण्यानं आमच्या वाड्यात खूप काही घडलं होतं, पुढेही घडणार होतं. तसं पाहता कोणाच्या आयुष्यात कधी काय घडेल हे कोणाला सांगता येणार नाही. आमच्या चांदी आईच्या आयुष्यात देखील बरंच काही घडलं होतं. ही आमची चांदी आई अगदी तरुण असताना विधवा झाली होती. त्याचं काय झालं होतं, आमच्या चांदी आईचं वयाच्या 13व्या वर्षी तिचाच गावच्या रमण्याबरोबर लग्न झालं होतं. 2 वर्ष त्याच्या झोपडीत चांदी आईने सुखाने संसार केला होता. पण नंतरच्या पावसाळ्यात तिचं नशीब फुटलं होतं. एकदा रमण्या भर पावसात आपल्या गावातल्या रामोशाबरोबर शेताच्या बांधावर गेला होता. तेव्हा त्यांनी एका बेडकाला पकडण्यासाठी दगडात खाली हात घातला. तिथे असलेलं विषारी फुरसं त्याच्या हाताला डसलं. त्याला झोपडीत आणून वैद्यबुवांना बोलवण्यापूर्वी रमण्या अगदी ताठ होऊन चांदी आईला एकटं सोडून निघून गेला होता. नंतर चांदी आईने दुसरं लग्न केलं नव्हतं. रमण्यावर माया करणाऱ्या चांदी आईनं आपले सौभाग्य अलंकार कधीच उतरवले नव्हते. तिच्या त्या लहानशा झोपडीत फक्त 1 चूल आणि 4 गाडगी होती, पण त्या झोपडीत तिचा रमण्या कुठे नव्हता. नंतर पोटासाठी म्हणून चांदी आई हा चुरमुऱ्याच्या लाडवाचा व्यवसाय करायला लागली होती. तेव्हा माझी आंबा आजी, कांता, इंदू आजी तरुण होत्या, लग्न करून मांजरीवाडीत आल्या होत्या. चांदी आई त्यावेळी त्यांच्याच वयाची होती. तेव्हापासून ती हे लाडू घेऊन मांजरीवाडीत येत असे. नंतर अशीच वर्ष जात राहिली आणि अचानक तिच्या वयाच्या 40-45व्या वर्षी तिला ही दोडा झाली होती. आता ही दोडा कोणाची हे चांदी आईनं कधीच कोणाला सांगितलेलं नव्हतं. तिलाही कोणी त्याबद्दल विचारलं नव्हतं आणि तिला जाब विचारणारं असं कोणी तिच्या झोपडीतही नव्हतं. पण आमची दोडा चांदी आईनं लग्न न करता तिला झालेली होती. एकदा माझी आजी आनंदी आत्याला म्हणाली, आनंदे, बालपणी अडखळत उभे राहणाऱ्या बाळाला आपल्या आईवडिलांच्या आधाराची गरज असते. तसंच वृद्धत्वाची वाटचाल करताना कोणाच्या तरी खांद्याची गरज लागते आणि त्याच आधारासाठी चांदीनं दोडाला जन्म दिलेला असावा. मला तिचा दूरदर्शी विचार त्यावेळी पटला. आयुष्याच्या तरुणपणच्या चढणीचा त्रास नाही होत कोणाला, पण वृद्धत्वाच्या उतरणीवर आधाराची काठी लागते आणि ती काठी चांदीनं दोडाच्या रूपानं आपल्या हातात घेतली आहे. तेव्हा आपल्या आईच्या बोलण्यावर आत्यानं मान हलवली होती. मला आता ते सगळं आठवलं ना की वाटतं की पापात सुद्धा पवित्रता असते. तसाच तो सगळा प्रकार नाही का. चांदी आई कधी अशी आजीबरोबर जेवायला बसली की आत्यानं तिच्यासाठी खास तिखट जाळ केलेल्या उसळीबरोबर जेवताना ती आपल्या प्रत्येक घासाबरोबर हिरवी मिरची कचाकच चावून तोंडी लावत असे. तोंडाची आग झाली की वरनं घटाघटा ताक पित असे. चांदी आई आणि दोडाचं जेवण आटपलं की नंतर त्या दोघी जरा वेळ टेकून उन्हं उतरली की आत्यानं दिलेला गरम चहा पिऊन इरली काकूंच्या चुलीजवळ जात
आणि रडणाऱ्या इरलीच्या डोकीवर थोपटून चांदी आहे ताटात सखाच्या वाटणीचे ते 5 लाडू ठेवत असे. नंतर मोठ्यानं रडणाऱ्या इरली काकूंकडे न बघता ती दोडासकट बाहेर यायची आणि लाडवाच्या रिकाम्या टोपलीत मिळालेलं धान्य भरून त्या टोपल्या डोकीवर घेऊन दोघी निघून जात असत. चांदी आई आणि दोडा गेल्यानंतर आम्हा मुलांच्या आपापल्या गुप्त जागी आम्ही चोरलेलं वेचलेलं धान्य ठेवणं पुन्हा सुरू व्हायचं. पुन्हा त्या शेतातल्या उडणाऱ्या कापसाच्या मागे आम्ही पोरं पळता पळता चांदी आईचे केस, चांदी आईचे केस हे बोंबळणं सुरू व्हायचं. आणि नंतर त्या रखरखीत उन्हात रस्त्याच्या मधोमध उभं राहून दूरवर डोळ्यावर हात ठेवून चांदी आईची आणि दोडाची आम्ही वाट बघत राहायचो. अशीच वर्ष जात राहिली. पुढे चांदी आई झोपेतच गेली. आज देखील दोडा आता ती चुरमुऱ्याची मोठी लाडवाची टोपली घेऊन एकटीच येते मांजरीवाडीत. कधी आत्याच्या तर कधी आमच्या चुलीकडे बसते, भाकरी खाते आणि जाताना आठवणीनं सखाच्या वाटणीचे 5 लाडू इरली काकूंच्या माझघरातल्या ताटात ठेवून जाते. पुढे दोडाचं लग्न झालं. ते कुणी आणि कसं केलं आम्हाला कोणालाच माहिती नाही. लग्नानंतर दोडानं आपल्या आईचे ते सगळे दागिने स्वतः घातले होते. पुढे दोडाच्या नवऱ्याला कधी बेडकाच्या तांगड्या खाव्या असं वाटलं नव्हतं. त्यामुळे अजूनही तो आपल्या दोडा आणि 4 पोरांबरोबर मजेत जिवंत आहे. आज देखील मी कधी ते चुरमुऱ्याचे गुळाचे लाडू कुठे बघितले की मला ती चांदी आहे आणि ती दोडा आठवते. ते आमचं कापूस गोळा करणं, धान्य लपवणं सगळं आठवतं. आणि नंतर त्या सगळ्या लहानपणीच्या आठवणीनं माझा ऊर दाटून येतो. ते चुरमुऱ्याचे लाडू बघणंसुद्धा मला अगदी नकोसं होऊन जातं. तरी त्यावेळी माझे नाजूक ओठ अगदी माझ्याही नकळत पुटपुटतात. चांदी आहे, चांदी आहे, चांदी आयचे चांदीचे केस, धरू म्हटलं तरी धरवेनात आणि सोडू म्हटलं तरी सोडवेनात. चांदी आईचे कापसाचे केस देतात गोड चुरमुऱ्याचे लाडू, पण आमची आय आमच्या पाठीत घालते धम्मक लाडू. हे गाणं म्हणताना मी ओक्साबोक्शी कधी रडू लागते हे माझंच मला कळत नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात आयडा बॅरेट लिखित सातमाईन सरान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं प्रकरण. या प्रकरणाचा उर्वरित भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.